हे आहे पनीर मसाला। मित्रांनो आपला हा पांढरा रस्सा झालेला आहे, उकळी येतोय। अजून तांबडा रस्सा आणि अळणी रस्सा बाकी आहे। बाकी शाकाहारी जेवण आपलं कंप्लीट झालंय। आता हे आज बरोबर 3 नारळाचा मसाला आहे नॉनव्हेजचा, आणि शाकाहारीचा अजून करायचा आहे। सोलकडीसाठी पण नारळ अजून फोडायचे आहेत। जेवढे मसाला करायला लागणार आहे तेवढे मसाला पहिला करून घेऊया, त्याच्यानंतर मग आपण बाकीचे फोडणे वगैरेचे नंतर तयारी करूया। लाईटीचं जे काम आहे मिक्सर ग्राइंडरचं ते पहिला करायचं आहे, कारण लाईट कधी पण जाऊ शकते, बाहेर नेमून चालू आहे इकडे। हे इकडे आपण आलं लसूण पेस्ट पण करायचं आहे, त्याच्यासाठी आलं आणि लसूण कट करून आपण हे भिजत ठेवलं आहे। जेवण करण्या अगोदर आपण करणार आहोत पहिल्यांदा ग्रेव्ही, कारण अमावास्या आहे, ग्रेव्ही जास्त थोडीशी बनवणार आहोत। आज उद्या 2 दिवस सलग बिझनेस बऱ्यापैकी होऊ शकतो। तर आता सुरुवात केली आहे ग्रेव्ही बनवण्यापासून। आता ही जी आपण आहे ती कांदा टोमॅटो वगैरे भाजलेला त्याची पेस्ट आहे, काजू आणि मगज वगैरे, तर ती टाकतोय आणि थोडा वेळ भाजून एक अर्धा तास तरी एक मंद आचेवरती ग्रेव्ही शिजवायची, त्याच्यानंतर तयार होईल। तोपर्यंत आपण बाकीचं जेवण कंप्लीट करू शकतो। आता ही ग्रेव्ही थोड्याशा कमी गॅसवरती ठेवून द्यायची, मध्ये मध्ये थोडीशी याला हलवावी लागेल कारण ती लागू शकते खाली। आणि ही ग्रेव्ही शिजस्तोवर आपलं बाकीचं काम पूर्ण होतं आहे, मसाला वगैरे करून घेणं, बाकीचं जेवणाची तयारी करणं। मित्रांनो आपलं शाकाहारी जेवण झालं आहे। ही डाळ आहे इकडे भाजी आहे, इकडे राईस शिजवून ठेवला आहे। सकाळचे 10:58 झाले, तर आम्ही आलो हॉटेलमध्ये। आज अमावास्या आहे, सकाळपासूनच गर्दी आहे बऱ्यापैकी रस्त्याला। थोड्याफार दिवसाचे ग्राहक होतात काय बघण्यासाठी आम्ही हॉटेल चालू केलं आहे। संध्याकाळी पण हॉटेल चालू आहेच। आता जेवणाचं शाकाहारी कंप्लीट झालं, मांसाहारी जेवण करणार आहे रस्सं, पण एकदम लिमिटेड थोडंसं, कारण संध्याकाळी आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं आहे। शक्यता आहे की जसं जसं शाकाहारी जेवण जाईल, जर आपल्याला ताटं लागली किंवा ग्राहकच झाले तर तंदुरात चालू ठेवला नाही। आज आपण ताटाला चपाती हा ऑप्शन ठेवला आहे, कारण आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, स्टाफ नाही आहे। संध्याकाळी स्टाफ आपल्याकडे अवेलेबल होईल। आत्ता सध्या दिवसाचं इकडे आपण हॉटेल चालू करत नाही, त्याच्यामुळे अमावास्या दिवशी फक्त त्यांना बोलवायचं, जर कामं नसतील फ्री असतील तर ते येतात, नाहीतर मग जास्त संध्याकाळी आपला स्टाफ येतो। बाकी आता सुरुवात केली जेवणाला। बाहेरचं सेटअप वगैरे अजून लावलेला नाही, क्लिनिंग वगैरे झाले, देवपूजा वगैरे झालेली आहे। बाकी फ्लोरिंग वगैरे क्लीन वगैरे झाले, टेबल क्लीन झाले, तर ग्लास आणि पाण्याचं गिळा वगैरे ते लावलेलं नाहीत। बोर्ड आता लावणार आहे मी, हा बोर्ड बाहेर काढून ठेवला आहे। बाकी खिडक्या ओपन केलेत आज, इकडची पण ओपन केले, ही पण ओपन केले, कारण गरमी खूप होते आणि जशी उष्णता वाढेल तसं आतमध्ये हीट जास्त वाढायला चालू होते। जर आपल्याला ग्राहक लागले तरीसुद्धा गरमीमुळं थोडंसं बेहाल होऊ शकतात आणि ते फर्स्टेड होऊन बाकीची काही कंप्लेंट करू नयेत जेवणाची वगैरे, कारण एखाद्याचा मूड खराब झाला की त्याला काहीच चांगलं लागत नाही। त्याच्यामुळे थोडंसं वातावरण थंड व्हावं। खिडक्या सगळ्या म्हणजे ओपन ठेवल्या आहेत। वारा आत्ता सध्या तरी थंड वारं आहे आतमध्ये, पण जसं पत्रा तापेल तशी थोडीफार हीट वाढते। बाकी फॅन वगैरे आहेत, पण फॅनचं कसं होतं, पत्राजवळ असल्यामुळं ती उष्णताच, ते फॅन चालू केला की एक गरम वारंच येतं, ते फॅनचं वारं पण नको होतं। बाकी आता रस्त्याला गर्दी आहे बऱ्यापैकी, अशा अमावास्याला असते एवढी पण नाही, कारण बाळूमामाचा भंडारा झाला आहे परवा आणि त्यावेळेला बरीचशी भक्तमंडळी येऊन गेलेत, त्याच्यामुळे आजच्या दिवशी म्हणावी तशी गर्दी शक्यता आहे की कमी होईल। अमावास्याला जशी प्रत्येक अमावास्याला असते तशी गर्दी थोडीफार कमीच होईल, पण आपले होप आहेत ग्राहक होतील। पॉझिटिव्ह राहायचं कायम, आपले सबस्क्रायबर्स म्हणतात पॉझिटिव्ह राहा, बिझनेस नक्की होईल, त्यामुळे आम्ही पॉझिटिव्ह आहे। जेवण ठेवलं कंटिन्यू म्हणजे करून, आता जेवढे ग्राहक होतील तसे अपडेट तुम्हाला मिळतील। आता महत्त्वाचं काम म्हणजे हा बोर्ड लावून येतो बाहेर, कारण जेवण तयार आहे हे बोर्डशिवाय समजणार नाही। तसं दोन्ही पण दरवाजे आपण चालू ठेवलेत, पण सहसा बोर्डकडे लक्ष गेलं तर हॉटेलकडे लक्ष जातं, अन्यथा कोणाचं सहसा लक्ष जात नाही इकडे।
हे पाणीसाठी लागणार आपल्या गेळं वगैरे ग्लास वगैरे इथं क्लीन करून ठेवल्यात. जसं ग्राहक येतील तसं आपण भरून देणार आहोत. त्यांना मिनरल वॉटर पाहिजे का रेग्युलर पाणी पाहिजे ते आपण खोबरं काढलेलं आहे. आता शाकाहारी रस्सा फक्त बनवणार आहोत. तर आजच्या दिवसाची पहिली ऑर्डर आपल्याला आली आहे 3 शाकाहारी ताटं स्पेशल व्हेज. ही ताटं त्यांचे तयार झालेत. चपाती आहे अर्थातच, कारण सकाळी आपण तंदूर पेटवलेला नाही आहे. ते चपाती आणि पापड त्यांचं. आपल्याकडे नेक्स्ट ऑर्डर आले म्हणजे ग्राहक आले ते आंबे घेऊन आलेत कैरी. त्यांना ती पाहिजे आहे कापून. त्याच्यानंतर त्यांची आहे ऑर्डर. आता कैरी वगैरे कापून त्यांना देतो. त्यांची पनीर मसाला एक ऑर्डर आहे. बाकी चपात्या वगैरे त्यांच्या घरातून घेऊन आलेत. तुमच्या भागामध्ये असं कोण हॉटेलवाले अलाउड करतात का तुम्हाला, म्हणजे चपात्या वगैरे तुम्ही घेऊन गेलात आणि फक्त भाजीची ऑर्डर दिल्यानंतर तुम्ही बनवून देता का? तर आपल्याला नेक्स्ट ऑर्डर आले दाल खिचडीची. दाल खिचडी सहसा या भागामध्ये ऑर्डर येत नाही. बाहेरचे जे ग्राहक असतात असे आदमापूरला वगैरे गेलेले किंवा बाहेर ट्रॅव्हलिंगला गेलेले जर ग्राहक आपल्याला आले हॉटेलला, त्यांची तशी डिशमध्ये जास्त ऑर्डर असते. नाही तर लोकलचे ग्राहक जेवढे आहेत तेवढे थाळीमध्येच ऑर्डर देतात. ते त्यांची दाल खिचडी बनवायला चालू आहे. आता याच्यामध्ये आपण बॉईल करून ठेवलेली डाळ टाकतोय. थोडंसं पाणी ॲड केलं, बटर, आणि याच्यामध्ये राईस टाकून आपण थोडं गिर करून हे देणार आहोत. लहान मुलाला पाहिजे हे, त्यांना जास्त हे तिखट वगैरे नको आहे, सॉफ्टमध्ये पाहिजे. तर ही त्यांची दाल खिचडी तयार झाले. पूर्ण जास्त गिर नाही गेले. मित्रांनो आपला हा पांढरा रस्सा झालेला आहे, उकळी येतोय. अजून तांबडा रस्सा आणि अळणी रस्सा बाकी आहे. बाकी शाकाहारी जेवण आपलं कंप्लीट झालं आहे. आता हे रस्सा पूर्ण संध्याकाळसाठी आहेत. इकडे आपला स्टॉक आहे चिकनचा. हा आता तांबड्या रश्श्यासाठी वापरणार. इकडे आपला तंदूरचा अट्टा लावून झालेला आहे आणि इकडे गोळा मारायला चालू आहे. आपल्याला भट्टी एक 5 मिनटं लागतील. अजून 25% अजून पण कोळसा आहे याच्यामध्ये. ताव आलेला आहे, रोटी मारू शकतो जर एखादे ग्राहक आले तर. आता बाकी इकडे आपण जेवण हॉटकेसमध्ये ठेवलं आहे. हा इकडे पांढरा रस्सा आहे, हा अळणी रस्सा आहे आणि हा इकडे तांबडा रस्सा. त्याच्यानंतर शाकाहारीमध्ये इकडे डाळ आहे, हा शाकाहारी रस्सा आहे. आपली इकडे आहे अंडागरी. अंडागरी थोडेफार बनवून ठेवले. बाकी इकडे काउंटर वगैरे सेटअप लावलेला आहे. टेबल पण लावलेले आहेत. गेळं पाण्याचं भरून थंड करून पाणी ठेवलेलं आहे वरती. लाईट्स ऑन आहेत बाहेरच्या आतल्या सर्व. आज गर्दी आहे रस्त्याला बऱ्यापैकी. अमावस्या आहे त्याच्यामुळं जात आहेत पण आदमापूरला. त्याच्यानंतर परतीचे पण आहेत थोडेफार ग्राहक. पण असे जर गाड्या कंटिन्यू असल्या एका पाठोपाठ एक तर थोडंफार ग्राहक इकडं यायला दचकतं. कारण गाडी थांबवून इकडं टर्न घेणं एवढं पॉसिबल होत नाही. कारण एक त्यांचा मोसम असतो गाडीचा, तो कट होतो. त्याच्यामुळं सहसा पाठोपाठ गाडी असेल तर थांबवायला बघत नाही. थोडंसं अजून रोड शांत झाल्यानंतर आपल्याला ग्राहक चालू होतील. बाकी इन्क्वायरी आहे आपल्याकडे. एक आपले सौंदर्याचा जो ग्रुप आहे ते येणार आहेत. त्याच्यानंतर काय ग्राहक होतील ते तुम्हाला अपडेट मिळतीलच. संध्याकाळच्या ऑर्डरला सुरुवात झाली आहे. पहिली ऑर्डर आल्यापुढे 2 चिकन मसाला. त्यांची ताटं तयार झाले, तो रोटी लावायची आणि ऑर्डर पिकअप करायचे. त्यांच्या एका ताटाला कडक रोट्या पाहिजेत, एका ताटाला मीडियम पाहिजेत. जशा पाहिजे तशा ग्राहकांना रोट्या देऊन ही ताटाचा पिकअप करूया. तर नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडं पार्सलची आहे एक काजू मसाला. त्याची ग्रेव्ही बनवायला चालू आहे. आपल्याकडे सध्या 1 टेबल चालू आहे आणि त्याच्यानंतर एक पार्सल. तर हा आपला काजू मसाल्यासाठी लागणारे काजू टाकले त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ती आपण तयार केले मसाल्याचा ग्रेव्ही.
ती ॲड करणार आहोत. ते त्यांचं पार्सल तयार होतं आहे. पार्सल तयार झालं आहे, पॅक करायचं चालू आहे. नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे आलेली आहे स्पेशल व्हेज. त्यांना बटर रोटी पाहिजे. एक स्पेशल व्हेज आहे आणि 2 चिकन फ्राय आहेत. सर्व ताटांना बटर रोटी आहेत. बटर रोटी ताटाला आपण 2-2 देतो आणि प्लेन रोटी 3. त्यानंतर आपल्याला 2 चिकन फ्राय आणि एक एम्प्टी ताटाची ऑर्डर आहे, ती तयार झाली. राईस संपत आला आहे आपल्याला. परत आपण राईस ठेवतो आहे, पण थोडासाच ठेवतो आहे. नेक्स्ट ऑर्डर आली आपल्याकडं काजू पनीर मसाला 1, पनीर बुर्जी 1 आणि दाल फ्राय 1ची ऑर्डर आहे. आला कार्टमध्ये ऑर्डर दिले. ही नेक्स्ट ऑर्डर आली आपल्याकडं 1 चिकन फ्राय आणि 1 साधं ताट 100 रुपयाचं शाकाहारी. त्यानंतर आपल्याकडं 2 स्पेशल व्हेजची ऑर्डर आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आली आपल्याकडं 2 साधी शाकाहारी आणि 120चं. थोडीफार सोडली तर बाकीची क्लोजिंग झालेली आहे आपली. गेट वगैरे बंद आहे. फ्लोअर वगैरे क्लीन झालेला आहे. टेबल खुर्च्या क्लीन झालेला आहे सर्व. किचनचं पण वाइंडअप झालेलं आहे. आता 12:50 झालेत. आज गर्दी झाली बऱ्यापैकी. अमावस्या होती. गाड्या अजून पण चालू आहेत रस्त्याला. रस्ता आज म्हणजे शांत असा नाहीच, गाड्या कंटिन्युअसली चालू आहेत. तर मित्रांनो, आजचा बिझनेस खूप छान झाला. आज अपेक्षा नव्हती, म्हणजे कसं की आज भर दिवसाची अमावस्या होती. बरेचसे भक्तमंडळ जे उत्सव बाळूमामांच्या दर्शनासाठी गेले होते, त्यातले बरेचसे लोक काल रात्री मध्यरात्री गेले होते. 3 वाजता अमावस्या चालू होती आणि पहाटेची जी काकड आरती असते ती करून बरेचसे लोक परतीला लागले होते. आम्ही ज्यावेळी हॉटेलमध्ये आलो 9-9:30च्या दरम्यान, त्यावेळेला बरीचशी मंडळी आदमापूर सोडून घरी जात होते, म्हणजे परतीचा प्रवास त्यांनी धरला होता. आज संध्याकाळी वाटलं नव्हतं की कोणी गर्दी होईल, बाहेरचं ग्राहक आपल्याला मिळेल, पण तसं झालं नाही. आपल्याला 9-9:30 नंतर ग्राहक लागलं. थोडासा वेळ लागला, पण ग्राहक लागला आपल्याला. बरंचसं बाहेरचं ग्राहक लागलं. नंतर सिच्युएशन अशी झाली होती की आपल्याकडं सर्व्हिस करायला खूप फास्ट, म्हणजे पळावं लागलं. आमची अक्षरशः दमछाक उडाली, एवढं ग्राहक झालं आज. तक्रार कोणाची येऊ दिली नाही किंवा सर्व्हिस कोणाला कमी पडू दिली नाही. एखाद्याची ताटं वगैरे थोडीफार लेट काढली, पण जेमतेम सर्वांना सर्व्हिस व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केला आम्ही आज. बाकी आपल्याकडं आज आले होते एक मेंबर. शाकाहारी ताटाची शेवटची आपण ऑर्डर घेतली होती. त्यांना रोटी पाहिजे होती, ती येऊन थांबले होते, बराच उशीर झाला. पण आपल्याकडं तंदूर थंड झाला होता आणि परत कोळसा टाकून त्याच्यामध्ये तावा आणून परत रोटी मारायची म्हणलं तर एक अर्धा-पाऊण तास जाणार होता. आणि वाजले होते त्यावेळेला 11-11:15, म्हणजे जवळपास 7च्या दरम्यान, 12:15-12:30 वाजता आपण त्यांना जेवण देऊ शकलो असतो. त्याच्यानंतर मग जेवून ते जाणार 1-2 वाजणार. त्याला बराचसा उशीर झाला असता. त्याच्यामुळे त्यांना तवा पराठा आणि चपाती हे 2 ऑप्शन दिले होते, पण त्यांना रोटीच पाहिजे होती काही करून. शेवटी माड जशी कडक रोट्या मिळतील होतील, जशा पाहिजे तशा रोट्या निघू द्यात, द्या आम्हाला बोलत होते. हे खाली तर बक्या घालते जा. खाद, नुसती खाद पाहिजे बोलतोय. तर आपल्याकडे जे शेवटचे ग्राहक होते त्यांना रोटी कशी पण तंदूरमध्ये येऊ दे बोलतात, कडक येऊ दे, मीडियम येऊ दे, पण आम्हाला रोटीच पाहिजे, चपाती किंवा तवा पराठा नको आहे. मग त्यांना जशी जमेल तशी रोटी निघाली तशी त्यांना मी दिली. बाकी ते आपल्याकडं मागच्या वेळेला आले होते, ती ओळख करून देत होते आम्हाला की मागच्या वेळेला अमावस्याला ज्यावेळी आले ते शिवाजी महाराजांची ती मूर्ती घेऊन आले होते आणि ते विसरून जात होते. त्याच्यावरून त्यांच्याने आमची म्हणजे थोडीफार परिचय झाला होता आणि त्यांनी ती आठवण करून दिली. बाकी त्यांना जशा रोट्या आल्या तशा आम्ही दिल्या. जेवण सर्वांना आवडलं. इथला एक नवीन कस्टमर होते ते टेबल, त्यांना थोडंसं ताटं त्यांची लेट गेली होती, कारण आपल्याकडं 6 ते 7 टेबलची ऑर्डर पेंडिंग होते आणि त्यांचा 8वा नंबर काहीतरी होता, त्याच्यामुळे त्यांना ऑर्डर लेट गेली. ते बोलत होते की उशीर लागला पण जेवण क्वालिटीचं आहे, छान जेवण आम्हाला वाटलं, जेवले. ते स्पेशल व्हेज त्यांनी घेतली होती.
तर असं बाहेरचं बरंचसं ग्राहक आलं, आज आलं, त्यांना जेवण आवडलं तर पुढच्या अमावस्याला ज्यावेळी ते बाळूमामांच्या दर्शनासाठी येतील त्यावेळी नक्की आपल्या हॉटेलला भेट देतील अशी आशा आहे. आणि त्यांनी बोलले पण. बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.